हाय फ्रेंड्स, किचन कट्टा ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. बऱ्याचदा काय होतं, आपण चिकन किंवा अंडा करी बनवतो तर त्यातले पीस संपून जातात आणि ग्रेव्ही राहून जाते. तर अशा वेळी ही ग्रेव्ही फेकून न देता ह्यामध्ये आपण सोयाबीन घालून ह्याची एक छान नवीन करी बनवू शकतो, सोयाबीन करी बनवू शकतो. तर त्यासाठी इथे मी सोयाबीन भिजत घातले होते. आता ह्यातलं आपण सोयाबीनमधलं पाणी काढून घेऊयात. अशा प्रकारे हातावरती पिळून आपण सोयाबीनमधलं सर्व पाणी काढून घेणार आहोत. इथे मी एक तवा गरम करत ठेवला आहे. त्यामध्ये अगदी थोडंसं तेल घालून आपण जे पाणी काढून घेतलं होतं ते सोयाबीन छान तव्यावरती भाजून घेऊयात. सोयाबीन इथे भाजून घेतले आहे ते काढून घेऊयात आणि जी आपली ग्रेव्ही उरली होती ती आपण छान गरम करून घेतली आहे आणि त्यामध्ये सोयाबीन घालून घेऊयात. सोयाबीन घालून आपण 10 मिनिटं व्यवस्थित शिजवून घेणार आहोत. जर तुम्ही ग्रेव्ही दुपारी बनवली असेल तर संध्याकाळी ही ग्रेव्ही यूज करून संध्याकाळचं तुमचं काम नक्कीच वाचेल आणि झटपट ही रेसिपी बनून तयार होते. तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली नक्की कळवा.